स्पीकर के पास आम्ही अनेक जण तिथं होतो. आपण टीव्हीवर ते पाहिलं असेल. शेवटी उनकी जाओ ना स्पीकर के पास या राज्यामध्ये या देशामध्ये साहेबांचं पण योगदान मोठं आहे, आपल्याला नाकारता येणार नाही. आणि त्याच्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना शुभेच्छा देण्याकरता मी काल तिथं गेलेलो होतो. तसंच आदल्या दिवशी एक दुःखद घटना घडली. बाबा आढाव जे कष्टकरी, जे अतिशय वंचित, दुर्बल, गरीब अशा लोकांच्या करता संपूर्ण आयुष्य बाबा आढावांनी त्या ठिकाणी समर्पित केलेलं आम्ही डोळ्यात पाहिलं. रिक्षा पंचायत, हमाल पंचायत, काचा गोळा करणाऱ्या ज्या महिला आणि त्या लोक असतात त्यांच्याकरता, असंघटित कामगारांच्या करता फार मोठं काम बाबांनी केले. सतत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने बाबा पुढे गेले आणि त्यांचं वय पण झालेलं होतं, परंतु त्याच्यात त्यांचं दुःखद निधन झालं. त्याची 2 मुलं परदेशात असतात, अमेरिकेमध्ये, तिकडनं ती आलेली होती. राज्य सरकारच्या वतीनं तिथं जाणं जरुरीचं होतं, महत्वाचं होतं. आणि एक आपली माणुसकी असती, आपली एक परंपरा असती, आपण वडीलधाऱ्यांचा आदर करतो ही आपल्याला शिकवण असती. ते राज्याच्या वतीनं देखील मला तिथं जावं लागलं. आपण सरकारी इतमाने त्यांच्यावर त्या ठिकाणी अंत्यसंस्कार जी सलामी वगैरे द्यायची असते ती त्या ठिकाणी दिली. आणि त्याच्यावर तो दिवस तिकडं गेला. कालचा संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत दिल्लीला हे केला. पण मी अनिलरावांना सांगितलं होतं, राजाभाऊंनाही सांगितलं होतं, बाकीच्याही सहकारी मित्रांना सांगितलेलं होतं की दादा एक मेळाव्याच्या निमित्तानं आम्हाला नागपूर शहरातले आणि काही ग्रामीण भागातले पण आमचे सहकारी जमतील, तुम्ही वेळ द्या. आणि त्याच्यात आज वेळ दिला. आत्ता पण हा तुमचा कार्यक्रम संपल्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या मंत्र्यांची, आमदारांची बैठक, MLC MLA अशा सगळ्यांचीच आपण ठेवलेली आहे. ती 7:30 वाजता आहे, त्याच्यावर तिकडेही मला जायचंय असं त्या. आणि या अधिवेशनाच्या काळामध्ये आम्हाला जास्त काळ अधिवेशन करता आलं नाही. आम्ही पहिल्या आठवड्यात 5 दिवस करतोय, पण आम्ही शनिवारी पण करतोय, रविवारी पण करतोय. मग रविवारी संध्याकाळी मात्र सगळेजण आपापल्या भागामध्ये त्या ठिकाणी जातील. अशा प्रकारचे 7 दिवस हे अधिवेशन चालणार आहे. त्याच्यातून वेगवेगळे प्रश्न सुटावेत म्हणून मी पण माझ्या परीनं, माझ्या ऑफिसचे पण काही लोक इथं ठेवलेले त्यांच्यातनं काम करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, कार्यकर्त्यांनी नेहमी अतिशय तत्पर असलं पाहिजे. नेहमी आपण कुठेतरी एकटं आहे अशा प्रकारची भावना कधी पण कार्यकर्त्यांनी मनामध्ये आणता कामा नये. तुम्ही जेवढा प्रयत्न कराल, जेवढं जनमानसामध्ये राहाल, सर्वांना बरोबर घेऊन जाल. इथं तर एक नागपूर शहर किंवा हा सगळा परिसर, इथं हिंदी भाषिक आहेत, इथं मराठी भाषिक आहेत, भारतातले अनेक भागातले लोक इथं येतात, राहतात, वेगवेगळे व्यवसाय करतात, नोकऱ्या करतात. उपराजधानीचं ठिकाण आहे. मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट आता आपण चालू ठेवलेली आहे. वेगवेगळे रस्ते आपण करतोय, मेट्रो करतोय, वंदे भारत ट्रेन करतोय, चांगल्या पद्धतीनं वेगवेगळे शक्तीपीठ त्या ठिकाणी निर्माण करतोय. धरणांची कामं मोठ्या प्रमाणावर आपली चाललेली आहेत. आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे. देशातलं नंबर 1चं राज्य राहिलं पाहिजे. त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अतिशय महत्वाची राहिली पाहिजे. हीच आमच्यासारख्या सगळ्या सहकाऱ्यांची भावना आहे. आणि त्याच्यातून आता दोघांच्या, राजाभाऊंवर, अनिलरावांच्यावर ती जबाबदारी टाकलेली आहे. मागं प्रशांतजींनी ती जबाबदारी सांभाळलेली होती, बाबांनी ती जबाबदारी सांभाळलेली होती. आणि नवीन नवीन लोकांना आपण संधी देतो. पहिल्यांदा तिथनं बाजूला केलं म्हणजे ते कुठंतरी कमी पडले अशा प्रकारची भावना अजिबात कुणी मनामध्ये आणू नका. नवीन नवीन लोकांना संधी द्यायची असते, इतरांना इतर ठिकाणी संधी द्यायची असते. या भावनेत आपण काम केलं. आपण ही भूमिका घेतल्यानंतर लोकसभेला आपल्याला फटका बसला, पण विधानसभेला आपण बऱ्यापैकी यश जागांच्या मानाने त्या ठिकाणी मिळवलं. आज आम्ही 11 जण मंत्रिमंडळामध्ये त्या बाबतीमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. याच्यातून पण आपल्याला जिल्हा परिषद, मगाशी राजाभाऊंनी जे सांगितलं, जिल्हा परिषद, तालुका पंचायत पण आपल्या दृष्टीने महत्वाची आहे. पण विदर्भातल्याच जिल्हा परिषद जास्त आरक्षणाच्या बाबतीमध्ये तिथं आपल्याला पुन्हा त्या 50%च्या आतमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यामुळं एकंदरीत मी राज्याच्या सगळ्या जिल्हा परिषदेचा आढावा घेतला. त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर आपल्या विदर्भातल्याच जिल्हा परिषदा ह्या आता नवीन ह्याच्यामध्ये आपल्याला त्या निवडणुका घ्याव्या लागतील. काही जण म्हणतात त्या कधी लागतील माहिती नाही, परंतु कार्यकर्त्यांनी कधी पण तयार असलं पाहिजे.
निवडणुका जाहीर झाल्यावर नंतर आपण जोर बैठका काढायच्या नंतर तयारीला लागायचं असं काही बरोबर नाही. तीच गोष्ट महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये आणि लोकांना पण चांगला कार्यकर्ता. आता काय झालंय, 9 वर्ष गॅप पडलेला आहे 17 ते 2026, म्हणजे मी जानेवारीचं बोलतो. त्याच्यामुळं अनेक कार्यकर्त्यांना जुन्यांनाही वाटतं की आम्हाला आता शेवटची संधी मिळावी आणि नव्यांना वाटतं आता 9 वर्ष थांबलो ना, आता द्या ना आम्हाला संधी. त्याच्यामुळे तो नवा पण तेवढाच तत्पर राहिलेला उभं राहण्याच्या करता. आणि आपण अनिल राऊत जर व्यवस्थित तुम्ही सगळ्यांनी बसला आणि बाबा प्रत्येक ठिकाणी साधारण आढावा घेतला, कारण मागे पण विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही काही उमेदवार मी साधारण बघत होतो किंवा कुणाला कुठं उमेदवारी मिळते आणि तिथं ताकदीचे उमेदवार होते आणि त्याच्यातले उमेदवार त्यांना मिळाली नाही, त्यांना मी चर्चा केली, आपल्याबरोबर घेतलं, ते आज आमदार झालेले. त्याच्यामुळं तुम्ही नीटपणे त्या वॉर्डामध्ये कुणाचा संपर्क आहे, कोण लोकांशी मिळून मिसळून राहतोय, कशा पद्धतीनं त्याचं एकंदरीत रेकॉर्ड आहे, त्याचे व्यवसाय काय आहे, त्याची जनमानसात प्रतिमा काय आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या जरा तुम्ही बारकाईनं लक्ष दिलं तर निश्चितपणे लोकसभेला लोक जास्त करून पक्षाचा विचार करतात. माझा जो अनुभव आहे, पक्ष कोणता आहे, मग त्या पक्षाचे साधारण उमेदवार निवडून द्यायचे असा विचार देशातले लोक मतदार हे लोकसभेला करतात. विधानसभेला 50% साधारण लोकसभा चालते, म्हणजे उमेदवाराला महत्व देतात आणि 50% पक्षाला महत्व देतात. आणि कॉर्पोरेशनला पक्षाला साधारण 25% महत्व देतात आणि 75% तो कार्यकर्ता कितपत त्या वॉर्डात किंवा प्रभागामध्ये ऍक्टिव्हपणे काम करतो. म्हणजे मी काही काही नगरसेवक असे बघितलेले की एखाद्या वयस्कर लोक असतील, त्यांच्या घरातला गॅस संपला तरी तिथं जाऊन ते स्कूटरवरून गॅस आणून देतात आणि त्या वयस्कर लोकांचं काम करून देतात. किंवा आणखीन काही रेशन कार्ड असेल, आणखीन काही वेगवेगळ्या पद्धतीनं आधार कार्ड असेल, अशा खूप गोष्टी असतात की ज्या अतिशय आपल्या दृष्टीनं आपण त्या पटकन करू शकतो, कारण आपण एका पक्षाचे कार्यकर्ते. परंतु त्या सर्वसामान्य माणसाला ते मिळवण्याच्या करता खूप कष्ट घ्यावे लागतात आणि त्यावेळेस त्याच्या अडचणीच्या काळात एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली तर तो विसरत नाही. आणि माझा अनुभव गेला 35 वर्षाचा आहे. मी बघितलंय गरीब वर्गाची कामं केल्यानंतर गरीब माणूस ते कधीच विसरू शकत नाही. मोठी लोक काम केलं ना, 9 कामं केली, 10वं काम नाही केलं तरी त्याला 9 कामं करून 10वं नाहीच केलं म्हणून सोडून जातो आपल्याला, कारण ती मोठाच असतो. त्याच्यामुळं असा अनुभव साधारण आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यावर मिडल क्लास असेल किंवा गरीब वर्ग असेल, जो गरीब घटक असेल, त्याला आपलंसा करण्याचा प्रयत्न, त्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न, त्याच्यावर कुठं अन्याय होतोय का तो दूर करण्याचा प्रयत्न, अशा पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. आणि काम करताना कुठल्याही जाती धर्माला एखादं तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या भाषणातनं असं वाक्य जाता कामा नये की त्याच्यातनं त्या समाजाला ठेच पोचेल किंवा त्यांना वाईट वाटेल. असंही ते फार बारकाईने बघावं लागतं. कधी कधी काही काहींना गप्पा मारता मारता सहज कुणाबद्दल काही बोलून जातात, त्यांना काही वाटत नाही. किंवा कधी कधी साधारण लोकांना काय वाटतं, 4 माणसामध्ये आम्ही कोणाला भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला काय तुसड्यासारखं वागू नये, दुर्लक्षित करू नये. कुणी काही सांगितलं, काय तुला काय अक्कल आहे, काय सांगतो तू, तुला असा लगेच त्याचा पाय उतारा करू दे. त्याला थोडासा रिस्पेक्ट दिला की त्यालाही वाटतं जरा बरं वजन आहे बरं का, आणि त्याची पण किंमत कार्यकर्त्याची वाढते. त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी जरा बारकाईनं आपण बघा. शेवटी राजकारणात कार्यकर्त्यांनो, बंधू भगिनींनो, कुणी मोठा वयाचा आणि लहान असं नसतं. कधी कधी एखाद्या तरुणालाही संधी मिळते. आता तुम्ही पहा, पवार साहेबांना वयाच्या 68 वर्षी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली होती. किंवा आत्ताचे मुख्यमंत्री विद्यमान देवेंद्रजी, त्यांना पण त्या मानाने वयात कमी असताना संधी मिळालेली होती. त्याच्यावर असं काही नाही. राजीव गांधींना पण ज्यावेळेस इंदिराजींचे दुर्दैवाने दुःखद निधन झालं, त्या गेल्यानंतर राजीव गांधी तर किती तरुण होते त्या काळात, तुम्हाला आठवत असेल, आणि लोकांनी पूर्णपणे राजीव गांधींच्या पाठीशी ताकद उभी करण्याचं काम केलं. सांगायचं तात्पर्य, लोक एखादा विचार करत असताना त्या व्यक्तीमध्ये कर्तृत्व आहे का, नेतृत्वाचे गुण आहेत का, तो सगळ्यांना बरोबर घेऊन जातो का, ह्या साधारण
पाहणी ते करतात आणि त्याच्यातनं समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो, हे पण आपण पाहिलं पाहिजे. आज अनिलरावांना, राजाभाऊंना मला सांगायचं आहे, तुम्ही आज दोघांच्याकडं संघटनेची, शहराची आणि ग्रामीणची जबाबदारी आहे. दर महिन्याला कार्यकारिणीची मीटिंग झाली पाहिजे. त्या कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये थोडी कार्यकारिणी मोठी झाली तरी चालेल, परंतु वेगवेगळ्या घटकाला तिथं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि त्याची समाजात पण प्रतिमा चांगली असली पाहिजे. नाहीतर तुम्ही प्रतिनिधित्व द्यायला जाल, मीटिंगला बोलवा आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर लोक म्हणतील ही बाबा तिकडे आहे का, मग इकडे जायलाच नको. असलं काही होता कामा नये. त्याची म्हणजे तेवढं तर आपल्याला कळतं की कुणाची प्रतिमा कशी आहे, काय, या गोष्टीला पण तुम्ही फार महत्त्व सगळ्यांनी द्यावं, असं माझं स्पष्ट मत आपल्या सगळ्यांना आहे. ह्या सगळ्या कामात आता उद्याच्याला ह्या राहिलेल्या निवडणुका झाल्यानंतर बाकीच्याही संदर्भात आपल्याला शिबिरं घेणं, पुन्हा काही बाबतीमध्ये कुठं कुठं कशा कशा पद्धतीचं काम आहे. कारण हे एकदा निवडणुका संपल्या ना, मार्च एंडपर्यंत समजा सगळ्या निवडणुका झाल्या की परत काही 3.5 वर्ष कुठल्या निवडणुका नाही आहेत. कारण लोकसभाचे 3.5 वर्षांनी, कारण मग विधानसभा त्याच्यानंतर, बाकीच्या त्याच्यानंतर. त्यामुळं नंतर आपल्याला संघटना वाढवणं, जिथं आपल्याला पोटेन्शियल आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा बाबतीमध्ये तिथं अशा पद्धतीची जागा असते, परंतु आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही. अशा वेळेस कार्यकर्त्यांनी बूथ वाईज तिथं आपली समिती असली पाहिजे. आता बऱ्याचशा ठिकाणी दुबार नावं, तिबार नावं, म्हणजे काही बाबतीत मला काहींनी सांगितलं त्या मुंबईमध्ये 11-12 लाख नावं दुबार तिबार आहेत. असं बरेच जण आता आढावा घेत आहेत. काही एकाच व्यक्तीचा फोटो असणारे 3-3 ठिकाणी नावं. आता ते बऱ्याचशा गोष्टी त्या भागातल्या कार्यकर्ता, जो हरहुन्नरी कार्यकर्ता आहे, बारकायदं प्रत्येक गोष्ट पाहणारा कार्यकर्ता आहे, ज्याला आपण पन्ना प्रमुख म्हणतो, ते पान असतं, त्या पानामध्ये असणारी 40 नावं 50 नावं, ती बाबा कुठं आहेत, काय आहेत, कधी कधी त्यांचं स्थलांतर झालेलं असतं पण नाव तिथंच असतं. अशा बऱ्याच गोष्टी असतात. तिथंही आपल्या कार्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, तर ती यादी व्यवस्थित व्हायला मदत त्या ठिकाणी होते. ही पण बाब लक्षामध्ये घ्या. बऱ्याचदा निवडणुकीच्या निमित्तानं फेक नॅरेटिव्ह सेट केला जातो. जसं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अबकी बार 400 पार अशा पद्धतीची घोषणा एनडीएने दिली आणि ती घोषणा दिल्यानंतर हे कशाला पाहिजे तर संविधान बदलायला पाहिजे. हा फार मेसेज माझ्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे आदिवासी मागासवर्गीयांच्यामध्ये इतकर खोलवर पोचला की ते म्हणले की खरंच आहे आमचं आरक्षण जातंय का काय. परंतु ते फेक नॅरेटिव्ह होतं. आपण त्याच्यामध्ये सांगायला कमी पडलो की हे नाहीये, असं होऊ शकत नाही. पण त्याचा फटका देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बसला. ही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही. मी आपल्याला कार्यकर्त्यांना सांगतो, कधीही मतदार कुठल्या एका पक्षाला बांधील नसतो. तो मतदार आज आहे, त्याला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळं बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय ते जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान म्हणून त्याची ओळख आहे आणि ते संविधान आपल्याला सगळ्यांना एक करून ठेवतं. अशा पद्धतीनं असताना आपण सगळ्यांनी ह्या गोष्टी फार बारकाईने बघितल्या पाहिजे आणि त्याच्यातून आपण ह्या सगळ्या घटकाला बरोबर घेऊन जातो. नुसतं भाषणात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललोय ह्या असं सांगून चालणार नाही. तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये ते दिसलं पाहिजे, तुमच्या वागण्या बोलण्यात देखील ते दिसलं पाहिजे. तुम्ही कधी पण कोण कुठला तो माणुसकी हा आपला धर्म आपण बघितला पाहिजे. या पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे अशी माझी तुम्हाला स्पष्ट सूचना आहे. आता उद्या मला वाटतं शुक्रवार, उद्या शुक्रवार, शनिवार, रविवार आता 2-3 दिवस आणि रविवारी पण काय झालंय, रविवारी बहुतेक लवकर हाऊस घेणार आहेत असा माझी बातमी आहे. आणि कारण सकाळी नेहमी आमचा हाऊस 11ला असताना मला वाटतं विधान परिषद 12ला असते, परंतु ते आधी 2 तास घ्यायचं चाललेलं आहे. तो अधिकार अर्थात विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती महोदय यांचा आहे, परंतु ते लवकर उरकून साधारण 3-4 वाजेपर्यंत हे संपवायचं आहे. कारण त्या दिवशी काहीतरी मुंबईत पण काही महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. मला वाटतं फुटबॉलच्या काहीतरी मॅचेस का काहीतरी आहेत, मेसी येणार आहे आणि त्याच्यामुळे ते तरुण यंग जनरेशनमध्ये जगातला आपल्या इंडियामध्ये क्रिकेट लोकप्रिय खेळ मानला जातो,
पण जगाचा विचार करता फुटबॉल हा फार लोकप्रिय खेळ मानला जातो आणि त्याच्यात रोनाल्डो आणि हा जे मेसी हा फार पॉप्युलर आहे आणि त्याच्यावर सगळेजण चर्चा करतात. आम्हाला तर इतके जण भेटतात, दादा त्याच्याबरोबर आपल्याला फोटो काढायचा बरं का, आमच्या मुलाला आम्ही पाठवणार आहे. अरे म्हटलं माझी त्याची ओळख नाही, त्याच्याबरोबर फोटो काढायला कुठं निघा. पण एवढं म्हणजे यंग क्राऊडमध्ये ते फार अट्रॅक्शन आहे आणि ते बऱ्याच ठिकाणी जाणार आहेत. कलकत्त्याला जाणार आहे, इतर पण वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. फार पॉप्युलर, आज जगातला 2 नंबरचा खेळाडू म्हणून तो ओळखला जातो. अर्थात त्यांनी त्याच्या क्रीडा नैपुण्याने हे यश मिळवलेले हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्याच्यामुळे अशी साधारण सगळी पार्श्वभूमी आहे आणि आज पण इथं आल्यानंतर आपण अतिशय प्रेमाने अनेकांनी आमचं सर्वांचं स्वागत केलं, त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. मित्रांनो, माझ्या महिला लाडक्या बहिणी पण इथं मोठ्या प्रमाणावर आहेत. वेगवेगळ्या योजना राबवत असताना थोडंसं आजच मी 75,000 कोटी रुपयाच्या योजनांना मान्यता त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि लोकांना ते आकडे मोठे वाटतात. मग लोकांना वाटतं मग आम्हाला का नाही मिळत, म्हणजे आमच्या योजनांना निधी का मिळत नाही. काही काही जण अशाही पद्धतीचे प्रचार करतात की ठराविक वर्गाला डावललं जातं. मित्रांनो, मी अजिबात म्हणजे आम्ही सगळेच जण सरकार चालवत असताना अशा प्रकारची भूमिका कधी करत नाही. शेवटी हे राज्य आपल्या सर्वांचं आहे, आपला सगळे लोक इथं राहतात. उलट आता विदर्भात आपण एवढी मोठी डेव्हलपमेंट करतो. गडचिरोली सारखा जिल्हा आज इतका अग्रेसर होत चाललेला आहे. तिथं शिक्षणाच्या सोयी होत आहेत, तिथं कारखानदारी येते, तिथला रोजगार निर्माण होतो. नक्षलवादी कारवाई तिथं जवळपास आता संपुष्टात आलेले आहेत. लोक धंद्या पाण्याला लागलेले आहेत, मुलं मुली योग्य त्या नोकऱ्या करायला लागलेले आहेत आणि तिथं नशिबाने तुमच्या माझ्या एवढं मोठं खनिज सापडलेलं आहे की अशा पद्धतीचं स्टील तयार करण्याच्या करता, लोखंड बनवण्याच्या करता जे रॉ मटेरियल लागतं ते अतिशय नंबर 1च्या दर्जाचं रॉ मटेरियल त्या गडचिरोलीच्या परिसरामध्ये मिळालेलं आहे. आणि त्याच्यावर आता तिथं विमानतळ होणार आहे, तिथं रेल्वे लाईन होणार आहे, तिथं रस्ते मोठे होत आहेत, तिथं हॉस्पिटल होणार आहे, तिथं मेडिकल कॉलेज होणार आहे, त्याची कामं चाललेली आहेत. बऱ्याच काही गोष्टी त्याचा फायदा त्या भागाला होतोय. चंद्रपूरला देखील तशाच पद्धतीची परिस्थिती आहे. चंद्रपूरला पण आत्ता पण आम्ही एक कॉलेज त्या ठिकाणी तिथल्या मुलांना मुलींना मंजूर करून दिलं. सांगायचं तात्पर्य, जरी राज्याची एकंदरीत वाटचाल पुढे नेत असताना कुठलाही भाग हा मागं राहू नये. आज विदर्भामध्ये पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामं चाललेली आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्य सरकार निधी देत आहे, त्याबद्दल आपण विश्वास ठेवा अशाही प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना ह्या मेळाव्याच्या निमित्तानं करतो. परंतु अनिलराव, राजाभाऊ, मेहनत खूप घ्यावी लागेल. आता राजाभाऊ सारखे म्हणले, दादा माझ्या म्हणजे ताकद उभी करा, ताकद उभी करा, म्हणजे शक्ती उभी करा. आता काय उद्यापासून खुराक सुरू करू, खारी, खोबरं, जर्दाळू, काय बदाम, पिस्ते वगैरे त्या म्हणायला ठीक आहे. शेवटी प्रत्येक जण तुम्ही सगळे कसं काम करताय, बाकी इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये जे काही खबरदारी घ्यायची असेल ती आता आम्ही त्या बाबतीमध्ये घेऊ. कारण हे सगळं वर्षभर तर निवडणुकीतच लोकसभा झाली की विधानसभा झाली की ही ह्या सगळ्या धावपळीत आपला बराच काळ त्या ठिकाणी गेलेला आहे. परंतु आता संघटनेच्या बैठका, संघटनेचे मेळावे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन घेण्याचे मेळावे, इथं आम्ही संजय खोडकेंना पण आता MLC पद दिलेले आहे. त्यांनाही सांगितलेलं आहे किंवा पक्षाने तुम्हाला आता ते पद दिलेले इकडच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जास्त संपर्क ठेवा. अशी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या लोकांची जबाबदारी, तिकडं अकोला आणि त्या बुलढाणा वगैरे त्या परिसरात पण अमोल मिटकरीला पण आपण आमदारकीची संधी त्या बाबतीमध्ये दिलेली आहे. उद्याच्याला ह्या सगळ्या निवडणुका संपल्या की हे 3 पक्षाचं सरकार आहे. आमचं देवेंद्रजी, मी आणि एकनाथराव आमचं ठरलेलं आहे की जी महामंडळ आहे त्या महामंडळा पण वेगवेगळ्या मान्यवरांना, म्हणजे ते तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की बाबा आम्ही आता पक्षाचं काम करतो, आम्हाला कुठंतरी चांगल्या प्रकारची संधी मिळाली पाहिजे, ती पण देण्याच्या बाबतीत ह्या सगळ्या निवडणुका संपल्यावर आम्ही एकत्र बसणार आहे आणि संख्येच्या प्रमाणामध्ये त्याचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे. त्याची पण नोंद आपण सर्व कार्यकर्त्यांनी घ्यावी. तरुणांनी पण जास्त त्याच्यामध्ये मेहनत घ्यावी, युवतींनी पण त्याच्यात मेहनत घ्यावी. कारण तुमचा पुढचं
सगळं तुमच्या हातात आहे. तुमचं उद्याचा काळ उज्ज्वल तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही जेवढी मेहनत घ्याल तेवढा तुम्हाला, कारण आम्ही तुमच्या वयातनं एकेकाळी गेलेलो आहे. 35 वर्षापूर्वी मी, R.R. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, आम्ही सगळेजण अतिशय तरुणपणात आम्हाला पक्षाच्यामुळं संधी मिळाली आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली. तसं कुणाचीच कुठं कायमची मक्तेदारी नसते. मी म्हणणारे पराभूत पण झालेले आहेत आणि लोकांच्यात असणारे 5-5, 6-6, 7-7, 8-8 वेळेला निवडून पण आलेले आहेत. ह्या पण गोष्टी आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. आणि पहिलं आता टार्गेट ठेवा शहरातल्या लोकांनी. अनिलराव, महानगरपालिका, मला आमच्या प्रशांतजींना पण सांगायचं आहे, इतर सहकाऱ्यांना पण सांगायचं आहे की सगळ्यांनी मिळून त्याच्यात कुणी बाबा फार मानपान, प्रत्येकाने आपापल्यांनी मानपान ठेवाच, परंतु यदा कदाचित चुकून, आता मी पण आज बरीच नावं घेतली, परंतु काही तर नावं राहिले असतील तर बघा सगळ्याची घेतली, माझंच नाव घेतलं. हे बघा काय मग ह्याच्या पक्षामध्ये राहून उपयोग आहे. शेवटी पक्ष सर्वांचा असतो, हे आपला परिवार आहे. शेवटी कसं असतं, 100% आम्हालाही वाटतं की बस त्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत आणि अशा पद्धतीनं पुढं आपण सगळ्यांनी जायचं आहे. ही माझी आपल्याला अतिशय स्पष्ट सूचना आहे. संजय खोडके, तुम्ही पण तुमचे दौरे इकडच्या भागामध्ये वाढवा आणि लोक इथं अतिशय, त्यांना फक्त एक संपर्क सतत ठेवणं आणि त्यांच्याशी समन्वय साधणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. हे पण आपण कुणी नाकारू नका. आजच मला कोणतरी म्हणत होतं सभागृहात, प्रताप सरनाईकांनी बसलो होतो, म्हणजे आम्ही बरेच जण होतो. प्रताप सरनाईक पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचा आहे, आता तो शिवसेनेमध्ये गेलाय, तो मंत्री आहे परिवहन खात्याचा. तर तो मला म्हणत होता की दादा, संजय खोडकेंना किती वर्षांनी संधी मिळाली, शिवाजीराव गर्जेंना किती वर्षांनी, किती वर्ष ही दोघं जण काम करतायत. म्हणजे उशीर झाला परंतु देर से आए दुरुस्त झालं ना. त्याच्यावर असं मी तुम्हाला तितक्या काळ थांबायला नाही लावणार, परंतु त्यातला भाग सांगितला की असतं कधी कधी थोडंसं काहींना थांबावं लागतं, परंतु पक्ष तिकतं बारकाईनं लक्ष देतो आणि त्यांनी घेतलेल्या मेहनत, त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांनी घेतलेलं जे काही पक्षवाढीच्या करता प्रयत्न, त्यालाही आपण कसं मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करत असतो. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आज थोडं धावपळीतच या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागल्या, परंतु पुढच्या वेळेस अनिलराव एकदा हे सगळं संपलं की प्रत्येक जिल्हावाईज आम्ही दौरे करणार आहे, त्यावेळेस व्यवस्थितपणे राजाभाऊ ग्रामीणला पण आम्ही वेळ देऊ, शहराला इकडं पण वेळ देऊ. तसं कनेक्टिव्हिटी पण आपली तशी चांगली आहे. आत्ता पण ज्यावेळेस इंडिगोची विमानाचे जरा गोंधळ झाला त्यावेळेस काही जण ट्रेनने आले, परंतु बरेच जण समृद्धी महामार्गाने त्या ठिकाणी आले. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. करोडो रुपयाचा निधी राज्याच्या डेव्हलपमेंटच्या करता आपण त्या ठिकाणी लावतोय. अर्थात लाभार्थींना, जो गरीब माणूस आहे, जो कष्टकरी आहे, ज्याला खरोखरीच गरज आहे, त्यांचा आर्थिक हे उंचावण्याची आर्थिक क्षमता, त्यांना देखील आपण मोठ्या प्रमाणावर मदत करतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज आम्ही जे काही सरकार चालवतो त्याच्यामध्ये गरीब घटकाच्या करता 1,00,000 कोटी रुपये आम्ही वेगवेगळ्या योजनांच्या द्वारे त्या लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्यात सगळ्यात मोठा जो काही जबाबदारी आम्ही उचललेली ते आमच्या लाडक्या बहिणीचे जवळपास 45,000 कोटी रुपये वर्षाला आज ग्रामीण भागामध्ये आमच्या लाडक्या बहिणींच्या, शहरी भागात, ग्रामीण भागात आमच्या लाडक्या बहिणींच्या हातामध्ये त्या ठिकाणी जातात. शेतकऱ्यांच्याही हातामध्ये वीज माफीच्या निमित्तानं किंवा वेगवेगळ्या योजना आपण शेतकऱ्यांच्या करता ज्या आणलेल्या आहेत त्या निमित्तानं पण त्यांना जातात. तरुणांच्या करता देखील त्यांनी स्वतः काही रोजगार, काही छोटा मोठा व्यवसाय करावा, त्याही करता आम्ही त्यांना बिनव्याजी कर्ज 5 वर्ष त्याचं संपूर्ण व्याज हे सरकार भरतं. अशा खूप काही योजना आहेत. घरं बांधणीचा कार्यक्रम, जे बेघर आहेत त्यांच्याकरता एवढ्या योजना आहेत केंद्राच्या आणि राज्याच्या. मित्रांनो, कार्यकर्त्यांनो, तुम्ही त्या योजनेचा फायदा, तुम्ही ज्या भागामध्ये काम करता कार्यकर्ता म्हणून
इथल्या लोकांना जर मिळून दिल्या तर त्याच्यातनं तुमचा पण ताकद वाढणार आहे आणि पक्षाची पण ताकद वाढणार आहे. ही बाब मात्र आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घ्यावी अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतो. आणि पुन्हा एकदा अतिशय कमी मला वाटतं काल सांगितलं ना, काल का परत कालच सांगितलं, अतिशय कमी काळामध्ये माझ्या महिला वर्ग पण इथं आला, बाकीचे पण बांधव इथं आले, तरुण वर्ग पण आला. सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. मॅडम